सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षातील पौष महिन्यातील पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत. यावर्षी मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची चुकूनही नेसू नये, यावर्षी कोणते शुभ रंग आहेत. मकर संक्रांतीला स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या नाही, कोणत्या रंगाच्या भरायच्या, कोणत्या प्रकारच्या बांगड्या काचेच्या बांगड्यांमध्ये घालाव्या. मकर संक्रांतीबद्दल अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सौभाग्याचा सण मानला जातो तो म्हणजे संक्रांत. सौभाग्यवतींसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे हा. संक्रांत नवीन लग्न झालेली नवरी असेल किंवा वयस्कर सवाशीण स्त्री असेल, प्रत्येक महिलांसाठी संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा असतो. आणि हळदी कुंकूसाठी तर मकर संक्रांत खूप खास मानली जाते. संक्रांत म्हटली की बऱ्याच महिलांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. आपण म्हणतो ना, संक्रांत आली याच्यावर, संक्रांत आली त्याच्यावर. संक्रांत शुभ पण मानतात आणि अशुभ पण मानतात. सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे कोणत्या रंगाची साडी घालावी, जेणेकरून आपल्याला वर्ष सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जाईल. यासाठी महिला या दिवशी खूप प्रयत्न करत असतात की आपल्या हातून कुठलीच चूक व्हायला नको, की वर्षभर आपल्याला काही चुका झाल्यामुळे काही परिणाम भोगावे लागतात. म्हणून साडीविषयी तर महिला ह्या दिवशी खूप जागृत असतात. म्हणून ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी, नेसावी, तर दरवर्षी प्रत्येक महिला काळा रंग संक्रांतीला परिधान करतात. इतर कोणत्या सणाला, शुभ कार्याला, मंगल कार्याला काळा रंग वर्ज्य मानला जातो, पण संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची साडी ही नेसलीच जाते. पण या वर्षी 2024 मध्ये काळ्या रंगाची साडी ही आपल्याला नेसायची नाही आहे. ते अशुभ मानलं गेलेलं आहे, ते वर्ज्य मानलं गेलेलं आहे. शास्त्रानुसार, हिंदू शास्त्रानुसार ते वर्ज्य मानलेलं गेलेलं आहे. का व कशासाठी आणि कोणते असे शुभ रंग आहेत? ज्या रंगाची साडी यंदा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायची आहे, असे 5 शुभ रंग आहेत. त्यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी तुमच्याकडं असेल तर तुम्ही नेसू शकतात. याचा सकारात्मक प्रभाव, याचे पुण्य फळ नक्कीच आपल्याला लाभेल. याचबरोबर बांगड्या घालण्याचा एक नियम सुद्धा संक्रांतीला असतो. आपण काय करतो, घरातील ज्या बांगड्या असतात त्या घालतो, पण बांगड्यांबाबत संक्रांतीला नियम पाळलाच गेला पाहिजे महिलांनी. तर यंदा संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण मकर संक्रांती साजरी करत असतो. याच दिवसापासून उत्तरायणाला सुद्धा सुरुवात होते. म्हणजे काय की सूर्य जो आहे तो पूर्वेकडेच उगवतो, पण थोडासा आपल्याला उत्तरेकडे झुकलेला, कललेला बघायला मिळतो. संक्रांतीपासून आपल्याला थंडी कमी होताना जाणवू लागते. त्याचबरोबर संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र ही हळूहळू लहान होऊ लागते. संक्रांतीला स्नान, दान, चांगले कर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान करण्याला महत्त्व असते, पण आपल्याला प्रत्येकालाच पवित्र नदीत स्नान करणे शक्य होत नसेल तर आपण काय करायचं, घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आणि मग आंघोळ करायचं. पवित्र नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल आपणास. गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ आपणास मिळेल. यावर्षी हे 5 शुभ रंग आहेत साड्यांचे, कपड्यांचे. या रंगापैकी ज्या रंगाची साडी, कपडे तुमच्याकडं असेल तुम्ही घालू शकता, नेसू शकता. किंवा तुम्हाला नवीन साडी, नवीन कपडे आणायचे असेल तर ते या रंगाचे तुम्ही आणू शकता. हे 5 रंग आहेत ते आपल्याला उबदारपणा देण्यासाठी आणि थंडीपासून आपले संरक्षण करण्यासाठी आहेत. पहिला रंग तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कोणत्याही देवी आईची, आपल्या कुलदेवीची ओटी जरी आपण भरतो, पहिली आपण हिरवीच साडी हातात घेतो. ओटी भरायची असेल किंवा एखाद्या सवाशीण स्त्रीची ओटी भरायची असेल तर सर्वात पहिलं प्राधान्य देतो ते म्हणजे हिरव्या रंगाला.
हिरवा रंग आनंदाचा आहे. हिरव्या रंगाची साडी तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्कीच परिधान करा, नेसा ह्या दिवशी. हिरव्या रंगाने मनाला प्रसन्नता, स्थिरता येते, मन शांत राहतं. एवढं जास्त महत्त्व हिरव्या रंगाचं आहे. नवरीला लग्नात सुद्धा हिरवा चुडा भरला जातो आणि मग तिचं लग्न शुभ मंगल कार्य लावलं जातं. हिरवा रंग आहे सौभाग्यवती स्त्रियांचा अगदी आवडता रंग आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्यांनाच महिला सुद्धा प्राधान्य देतात, म्हणून संक्रांतीला हिरवा रंग परिधान करा. दुसरा रंग आहे लाल. लाल रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर या दिवशी अवश्य नेसा. लाल रंग सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कोणतीही पूजा, व्रत, वैकल्य त्यामध्ये लाल रंगाला अतिशय जास्त महत्त्व आहे. कोणत्याही आपण पूजेची, व्रताची मांडणी जेव्हा करतो तर पाटावर, चौरंगावर आपण लाल रंगाचे वस्त्र अंथरतो आणि आपण स्वतःसुद्धा लाल रंगाची, आपण लक्ष्मी मातेची, जेव्हा महालक्ष्मीची आपण लक्ष्मी पूजन करतो किंवा आपण मार्गशीर्षाचे लक्ष्मी व्रत करतो तेव्हा सुद्धा महिला लाल रंगाची साडी घालूनच, माता लक्ष्मीचा आवडता रंग आहे हा, आपण लाल रंगाची साडी घालूनच देवी आईची पूजा करत असतो. म्हणून तुमच्याकडं जर लाल रंगाची साडी असेल तर तुम्ही ह्या वर्षी मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसा. खूप शुभ मानला जातो. आपलं सौभाग्याचं सर्वात महत्त्वाचं वस्तू म्हणजे कुंकू, लाल भडक कुंकू. आपण संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसा. तिसरा रंग तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रसन्नतेचं प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता आपल्या जीवनात देतो. म्हणून मकर संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी अवश्य नेसा. त्यानंतर चौथा रंग शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. हा रंग अतिशय सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारा रंग मानला जातो. त्यामुळे केशरी रंगाची साडी नक्कीच तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता. त्यानंतर पाचवा शुभ रंग तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावशाली आहे. सौभाग्याच्या लेण्यांमध्ये कुंकवा इतकंच हळदीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करू नये म्हणून आपण मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या, शुभ तिथींना किंवा सणावाराला आपण महिला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन अवश्य करत असतो आणि याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी मकर संक्रांतीला अवश्य नेसावी. यामुळे शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर तुमच्याकडं नारंगी, पोपटी, मोरपिशी असे गडद रंगाच्या साड्या असतील, तुम्ही मकर संक्रांतीला त्यासुद्धा परिधान करू शकतात. त्याचबरोबर आता महत्त्वाचं सांगत आहे ते म्हणजे कुमारिकांसाठी, मुलींसाठी यावर्षी हे 2 रंग खूप खूप शुभ आहे. त्यांच्या सर्व मनातील इच्छा, तुमच्या मुली जर लग्न कार्य योग्य झालेल्या असतील किंवा लहान मुली असतील तुमच्या कुमारिका, तर त्यांच्यासाठी आबोली रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची साडी ह्या मकर संक्रांतीला अवश्य त्यांना नेसवा. ह्या वर्षी कुमारिकेंसाठी हे 2 रंग खूप शुभ आहे. मनातील इच्छापूर्तीसाठी मकर संक्रांती 2024ला या 2 रंगाची साडी अवश्य मुलींना परिधान करायला सांगा. सुख, आनंद, समृद्धी, इच्छाप्राप्तीचे हे 2 रंग आहेत. लाल, पिवळा सर्व रंग मिक्स असे 2 रंग आहेत हे. म्हणून कुमारिका असतील तुमच्या घरात, लग्नायोग्य असू दे, लहान असू दे, आनंदाने त्या तिळगुळ वाटायला आपल्या लहानपणाची सुद्धा आठवण आपल्याला ह्या मुलींना बघून होत असते. तर ह्या मुलींना जेव्हा तुम्ही ह्या 2 रंगाच्या साड्या घालाल तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. म्हणून आबोली रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची साडी आपल्या मुलींना अवश्य परिधान करायला सांगा. ह्या वर्षी हे 2 शुभ रंग आहेत. काळा रंग मुलींना देऊ नका ह्या वर्षी घालायला. तुम्ही नंतर हळदी कुंकू कराल, मुलीं साडी नेसत असतील, तुम्ही त्या हळदी कुंकामध्ये तुम्ही सुद्धा काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता आणि आपल्या लेकींना सुद्धा परिधान करायला लावू शकतात. पण मकर संक्रांतीला मी 2 कलर सांगितले कुमारिकेंसाठी,
तेच 2 कलरच्या साडी घाला आणि तुम्हाला पण 5 कलर सांगितलेले आहेत, ते 5 कलर तुम्ही अवश्य परिधान करू शकता. तुमच्याकडे आबोली रंगाची साडी असेल तर तुम्हीसुद्धा ही आबोली रंगाची साडी तुम्हीसुद्धा परिधान करू शकतात. खूप खूप शुभ ठरणार आहे. यावर्षी 2024मध्ये काळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये संक्रांत देवीने जे वस्त्र परिधान केलेले असतं तो रंग आपल्यासाठी वर्ज्य असतो. पण आता ज्याला मनात येईल तसंच आपण वागायचं आहे. तुम्हाला पटत असेल की मी काळी रंगाची साडी, काळा शर्ट, काळे कपडेच घालणार, तुम्ही इतरांचं माझंसुद्धा ऐकू नका. तुम्ही तुमच्या मनासारखंच वागा. पण मी म्हणते हिंदू शास्त्रामध्ये संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग त्या वर्षासाठी आपल्याला वर्ज्य असतो. तुम्ही जेव्हा नंतर संक्रांतीचा हळदी कुंकू कराल तेव्हा आनंदाने तुम्ही काळी साडी घालू शकता. आणि यावर्षी संक्रांत देवीने काळा रंग परिधान केलेला आहे. यामुळे काळा रंग यावर्षी 2024ला वर्ज्य आहे. त्यामुळे काळा रंग सोडून बाकी शुभ रंगाच्या साड्या, कपडे परिधान करू शकता. त्याचबरोबर बांगड्या घालताना सर्वात शुभ सौभाग्याचा रंग म्हणजे हिरवा रंग. तर मकर संक्रांतीला बांगड्या घालताना, भरताना प्रथम प्राधान्य हिरव्या रंगालाच महिलांनी द्यावं. ह्या रंगाच्या हातात बांगड्या घाला. लाल रंगाच्याही बांगड्या तुम्ही घालू शकता, पण इतर रंगाच्या बांगड्या घालू नका. संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी ही जास्त घालायची असते, एक्स्ट्रा घालायची असते. तुम्ही डझनभर बांगड्या घेतल्या तर एका हातात 6, एका हातात 7. तुम्ही 2 डझन बांगड्या घेतल्या तर एका हातात 12 आणि एका हातात 13. तुम्ही त्या बांगडीवाल्याकडून एक बांगडी जास्त मागून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा नियम पाळूनच बांगड्या घालायच्या आहे. तुम्ही काचेच्या बांगड्यांमध्ये एखादी लाखेची बांगडी म्हणजे दोन्ही